हाय युट्यूबर्सची ब्लॉगर तेजूच्या या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत। तुम्हाला माहितीये का, आज असं वाटलं की कोल्हापूरचा तांबडा पांढरा रस्सा खावा। मग विचार केला, कोल्हापूरचा जर तांबडा पांढरा रस्सा खायचा आहे तर कोल्हापूरला जायची काय गरज आहे? तो तर आपल्या विरारलाही मिळतो, पण विरारला कुठे हे तुम्हाला माहितीये का? तर आज तेच तुम्हाला दाखवणार आहे मी आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून की कोल्हापुरी तांबडा पांढरा रस्सा आपल्या विरारला नेमका मिळतो कुठे। तर ते सगळं आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये आपल्याला ऍड्रेस मिळणारच आहे। तर मला आता आतमध्ये जाऊन कोल्हापुरी तांबडा पांढरा रस्सा खायचा आहे, पण त्याआधी तुम्हाला मी थोडं बाहेरचं यासाठी दाखवते, कारण इथे जे ह्यांनी स्टॅच्यू लावले आहेत बैलगाडीचे, तो मला खूप आवडला। कारण ते जे बैलगाडीचे स्टॅच्यू आहे, ते जे बैल आहेत त्यांचा चेहरा एवढा गोंडस आहे ना, क्यूट आहे ना, की तुम्हाला बघितला की अट्रॅक्टिव्ह वाटतं। आणि हेच मेन इथलं अट्रॅक्शन आहे या हॉटेलचं। त्या हॉटेलचं नाव, इथला प्रॉपर ऍड्रेस तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मिळणारच आहे। आणि इथे कोल्हापुरी तांबडा पांढरा रस्सा कसा असतो हे तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून कळणारच आहे। चला मग जरा वेळ न घालता सुरुवात करूया आपल्या इंटरेस्टिंग व्हिडिओला। तर आता आले मी हॉटेलच्या आतमध्ये, माझ्या हातामध्ये आहे मेन्यू कार्ड, पण ते वाचण्याआधी आपण इथला हॉटेलचा जो नजारा आहे छान तो बघून घेऊयात की हॉटेलच्या आतमध्ये सगळं कसं काय आहे। तर तुम्ही पूर्ण हॉटेल पाहिलं तर इथे आपल्याला प्रॉपर एका शेतकऱ्याच्या घरामध्ये ज्या ज्या वस्तू असतात त्या सगळ्या इथे बघायला मिळतात। अगदी आपला तांदूळ असण्याच्या सुपापासून, टोपलीपासून, तो बैलांना जे आपण तोंडाला जे लावतो मास्क, ते अगदी सगळ्याच गोष्टी इथे बघायला मिळतात। आणि जे वॉलवरती किंवा भिंतीवरती जे त्यांनी पेंटिंग्स केले तेही बघा किती छान आहेत। त्यामुळे आतमध्ये हॉटेलचं नजारा तर एकदम खूपच छान आहे। हे सगळं खाऊन घेऊयात आणि मग आपण येऊयात आपल्या ह्या थाळीवरती, म्हणजे इथे नेमक्या कोणकोणत्या थाळी मिळतात आणि त्याची प्राइस रेंज वगैरे काय आहे। तर तुम्हाला मागे दिसते माझ्या वेगवेगळ्या थाळी, त्यामध्ये सरपंच थाळी आहे, कोंबडी वय, सभापती थाळी, मच्छी थाळी, अशा वेगवेगळ्या थाळी। आणि इथलं स्पेशल अट्रॅक्शन म्हणजे पैलवान थाळी। पैलवान थाळी इथली सगळ्यात फेमस आणि अट्रॅक्टिव्ह अशी थाळी आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला खूप मच व्हरायटी मिळते वेगवेगळ्या आयटम्सची। कारण ती थाळी खरंच खूप मोठी पैलवान थाळी आहे, कोल्हापूरची फेमस थाळी आहे, आणि इथे आपल्याला वेगवेगळ्या थाळ्या मिळतात। अशा प्रकारे त्याचा मेन्यू कार्ड आहे। या व्यतिरिक्त अजूनही वेगवेगळे आपल्याला ऑप्शन्स आहेत, ते सगळे नॉर्मल, पण हे इथलं अट्रॅक्शन आहे ह्या वेगवेगळ्या थाळीचं। तर याच्यापैकी मला आवडलेली किंवा मला जी खायची आहे पांढरा तांबडा रस्सा, तर प्रत्येक थाळीमध्ये आपल्याला मिळणारच आहे। तर मी ऑर्डर केले चेअरमन थाळी, त्यामध्ये आपल्याला चिकनही मिळणार आहे, भाकरी, तांबडा पांढरा रस्सा, राईस प्लेट, अंडा मसाला, सोलकढी, अगदी सगळं, कांदा लिंबू सगळंच मिळणार आहे या थाळीमध्ये। तर वेट आहे या थाळी येण्याची, तर आपण थाळी आल्यावरती बघा थाळीमध्ये आपल्याला काय काय पदार्थ खायला मिळतात ते। तर मग एन्जॉय करूया आपली स्पेशल कोल्हापूर थाळी। सुरुवात मी या भाकरीपासूनच करते, भाकरी आणि स्पेशल चिकन, असं गावरान कोल्हापुरी स्वाद म्हणजे काय तर हे असं। आणि शहरात जाऊन हा स्वाद आपल्याला मिळतोय। अंडा मसाले आपण ट्राय करूया। आणि एकदम मेन अट्रॅक्शन जे आहे कोल्हापुरी पांढरा आणि कोल्हापुरी तांबडा रस्सा, तो तर टाकून बघायलाच पाहिजे ना। आणि कोल्हापुरी पांढरा रस्सा, तांबडा रस्सा अप्रतिम। खरंच मी ते सगळं एन्जॉय करते, माझ्यासोबत तुम्ही हे सगळं एन्जॉय करू शकता इथे येऊन, इथे व्हिजिट करून। तर लवकर इथे व्हिजिट करा आपलं हॉटेल स्वराज्य कोल्हापुरी। मी तर मस्त ताव मारते या सगळ्यावरती। आणि इथे रेट ज्या आपल्याला स्पेशल थाळी वेगवेगळ्या मिळतात सगळ्याचे रेट अगदी रिजनेबल आहे, आपल्याला परवडण्यासारखे आहेत। आपण कोणत्याही नॉर्मल हॉटेलमध्ये गेलो आपल्याला हेच रेट मिळतात। मला तर एकदम हे रिजनेबल वाटतात आणि अगदी बजेटमध्ये वाटतात, कारण आपल्याला पूर्ण थाळीमध्ये खूप अशी व्हरायटी खायला मिळते। तसं तर मी आपला पूर्ण टोटल ऍड्रेस आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये मेन्शन केलाय, पण तरी तुम्हाला सांगते की विरार ईस्टला आपण आलो की जो डीमार्टचा रोड आहे आणि अगदीच नियर बाय डीमार्टच्या बाजूलाच हे हॉटेल आहे, हॉटेल स्वराज्य कोल्हापुरी। बाहेर छान असा बेडगाचा स्टॅच्यू आहे, त्यामुळे ते बाहेरूनच आपल्याला हॉटेल समजतं आणि दिसतंय। बाकी डिटेल्स आपल्या पूर्ण डिस्क्रिप्शन मध्ये आहेत, तर नक्की व्हिजिट करा इथे, हॉटेलला भेट द्या आणि इथला हा मेन्यू नक्की ट्राय करा।